रोहित पवारांनी दुसऱ्यांदा प्रेझेंटेशन करण्यासाठी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी महाराष्ट्राशी संबंधित एका अधिकाऱ्याचं नाव घेतलं आणि ही महिला अधिकारी दिल्लीत बसून आपले जुने संबंध वापरून मोठं रॅकेट चालवते असं रोहित पवारांचं म्हणणं होतं। ज्या महिला अधिकाऱ्याचं रोहित पवारांनी नाव घेतलं त्या श्वेता सिंह आहेत आणि त्यांचा संबंध महाराष्ट्रातल्या प्रमोद महाजन कुटुंबाशी आहे। डीजीसीए म्हणजेच हवाई नागरी वाहतूक संचालनालयामध्ये प्रचंड वजन असलेल्या श्वेता सिंह यांचा रोहित पवारांनी या अपघाताशी म्हणजे पर्यायाने विमान चालवणारी कंपनी VSR सोबत संबंध जोडला आणि अशा कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये जे लोक आहेत त्यात श्वेता सिंह आघाडीवर असल्याची माहिती रोहित पवारांनी शोधून काढली आहे। ज्या श्वेता सिंह यांचा घटस्फोट 2 दशकांपूर्वीच झालाय त्यांचा संबंध या प्रकरणाशी कसा जोडला गेलाय आणि त्यांची स्टोरी काय आहे तेच आपण या व्हिडिओत पाहायला सुरूही केलंय। श्वेता सिंह प्रमोद महाजन यांचे चिरंजीव आणि अभिनेते राहुल महाजन यांच्या सोबत प्रेम झालं आणि 2 वर्षातच घटस्फोटही झाला। प्रमोद महाजनांच्या निधनानंतर साधारणपणे 2 वर्षांनी 2008 ला आपापसातील सहमतीने आणि घरगुती वादांमुळे श्वेता सिंह यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला। श्वेता सिंह या आधीपासूनच एक वैमानिक होत्या आणि बोईंग 737 सारख्या विमानाच्या त्या वैमानिक राहिल्यात। श्वेता सिंह यांची जानेवारी 2024 मध्ये डीजीसीए मध्ये मुख्य विमान उड्डाण निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्या या पदावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या। वैमानिक म्हणून 2 दशकांपेक्षा जास्तीचा अनुभव त्यांना या पदावर पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरला। त्याआधी त्या डेप्युटी फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर म्हणजे सध्या ज्या पदावर आहेत त्यापेक्षा एका रँकने खाली असलेल्या पदावर होत्या। नंतर प्रमोशनने त्यांनी सर्वोच्च पायरी गाठली। श्वेता सिंह यांनी डीजीसीए मध्ये उपमुख्य निरीक्षक म्हणून तर काम केलंय, शिवाय त्या 2 दशक वैमानिकही राहिल्यात आणि प्रत्येक प्रकारच्या विमानाचं सारथ्य त्यांनी केलंय। निरीक्षक होण्यासाठी विमानातला आणि नियमित ऑपरेशनचा अनुभव असणं गरजेचं असतं। फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन या 2 आंतरराष्ट्रीय संस्थांकडून डीजीसीए मध्ये जे ऑडिट केलं जातात त्यात विभागाच्या त्या श्वेता सिंह भाग आहेत। या दोन्ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असून फ्लाइट ऑपरेशन्सचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी या संस्थांकडे आहे। श्वेता सिंह यांची भूमिकाही यात मुख्य निरीक्षक म्हणून मोठी असते। शिवाय वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचं ऑडिट आणि मूल्यमापन, विमान सुरक्षा मानांकन अशा कित्येक गोष्टी मुख्य निरीक्षक म्हणून श्वेता सिंह यांच्या अखत्यारीत येतात। आपल्या देशातील प्रवासी आणि खासगी म्हणजे चार्टर अशा दोन्ही प्रकारच्या विमानांची सुरक्षा, त्यांचे ऑडिट, आंतरराष्ट्रीय नियामकांसोबत समन्वय अशा गोष्टींवर श्वेता सिंह यांचं नियंत्रण आहे। एकूणच काय तर ज्या वैमानिकाचं प्रशिक्षण होतं त्यावर देखरेख करणं, त्या वैमानिकांना प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र देणं, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून जे ऑडिट होतात त्यात डीजीसीएच्या वतीने बाजू मांडणं, देशातील प्रवासी आणि खासगी विमानांची सुरक्षा सुनिश्चित करणं, डीजीसीएच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सुरक्षा आणि प्रतिमा सुनिश्चित करणं अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या श्वेता सिंह यांच्याकडे आहेत। रोहित पवारांनी डीजीसीए मधून जी माहिती काढली आहे त्यात त्यांना असं कळलंय की श्वेता सिंह यांचं तिथे प्रचंड वजन आहे आणि VSR सारख्या कंपन्या श्वेता सिंह यांच्या मार्फत स्वतःला वाटेल ते करू शकतात। VSR कंपनीचं विमान जुनं होतं, त्यामध्ये सुरक्षेचे जे मानांकन असतात ते पाळले जात नव्हते किंवा कोणत्याही कमी पगारातल्या वैमानिकाला तिथे नियुक्ती दिली जात होती अशी माहिती रोहित पवारांनी काढली। अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुमित कपूर यांचं ब्रीथ अॅनालायझर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे 3 वर्ष निलंबन केलं होतं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली होती। प्रवासी विमानांमध्ये 12 लाख रुपये प्रति महिन्याने काम करणाऱ्या वैमानिकाला VSR ने 2 ते 2.5 लाख रुपये प्रति महिन्याने नियुक्ती दिली, कारण त्यांना विचारणा करणारं कुणीही नव्हतं। VSR आणि अशा कित्येक कंपन्यांवर श्वेता सिंह यांचे आशीर्वाद आहेत असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। श्वेता सिंह या घटस्फोटानंतर दिल्लीतच आहेत आणि एव्हिएशन मध्ये त्यांचा एकूण 25 वर्षांचा अनुभव आहे। रोहित पवारांच्या आरोपांनंतर डीजीसीएने उत्तर दिलंय की अपघाताची चौकशी सुरू आहे आणि प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल। मात्र रोहित पवारांनी श्वेता सिंह यांचा ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी संबंध जोडला त्याने श्वेता सिंह नेमक्या कोण आहेत ते जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता लागली। श्वेता सिंह यांच्याशी 2008 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर 2010 मध्ये
त्यांनी डिम्पी गांगुली या टीव्ही अभिनेत्रीशी लग्न केलं. मात्र दोघांचा घरगुती वादांमुळे 2015 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर राहुल महाजन यांच्यापेक्षा वयाने 18 वर्षांनी लहान असलेल्या कझाकिस्तान देशातली मॉडेल नताल्या इलिनाच्या प्रेमात ते पडले आणि 2018 मध्ये त्यांनी लग्नही केलं. राहुल महाजन यांच्यासाठी नताल्याने हिंदू धर्मही स्वीकारला होता, पण 5 वर्षातच म्हणजे 2023 ला या दोघांचाही घटस्फोट झाला. आता रोहित पवारांच्या आरोपांमुळे राहुल महाजनांच्या पहिल्या लग्नाची स्टोरी पुन्हा एकदा समोर आली. श्वेता सिंह आणि राहुल महाजन लग्नाच्या आधी एकमेकांना 13 वर्षांपासून ओळखत होते. श्वेता सिंह यांच्यासोबत राहुल महाजन यांनी अमेरिकेत राहून विमान उडवण्याचंही प्रशिक्षण घेतलं. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर फक्त 3च महिन्यात दोघांचं लग्न झालं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर 2च महिन्यात श्वेता सिंह या त्यांच्या आई वडिलांच्या घरी शिफ्ट झाल्या आणि नंतर पुढचे 13 महिने त्यांची डिवोर्सची केस चालू राहिली. अखेर परस्पर सहमतीने घटस्फोट झाला आणि दोघेही विभक्त झाले. राहुल महाजनांच्या कठीण काळात उभं राहण्यासाठी मी 13 वर्षांच्या मैत्रीचं नात्यात रूपांतर केलं. मात्र नंतर काही दिवसातच आम्ही एकमेकांना खटकायला लागलो, अशी माहिती श्वेता सिंह यांनी एका मुलाखतीत दिली होती. 2006 ते 2008 हा काळ राहुल महाजन यांचं लग्न आणि नंतर घटस्फोट या चर्चांनी भरून गेलेलं होतं. यात श्वेता सिंह आता DGCAच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. रोहित पवारांच्या आरोपांवर तुम्हाला काय वाटतं? मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.